नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, दी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जळगाव या ठिकाणी जवळपास 220 पेक्षा अधिक जागांची भरती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये पद कोणतं भरलं जाणार आहे? कारकून म्हणजेच सपोर्ट स्टाफ साठीची भरती आहे। ही भरती मित्रांनो सरळ सेवा पद्धतीने ही भरती तिथे केली जाणार आहे आणि या भरतीबाबत आपल्याला अधिकृत जे काही संकेतस्थळ देण्यात आलेले आहे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। ही जी काही वेबसाईट आहे ही वेबसाईट मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता। आणि आपल्याला ऑनलाइन अर्ज जे आहेत ते ऑनलाइन अर्ज कधीपासून करायचे आहेत बघा, 19/10/2025 पासून ते 31/10/2025 पर्यंत आपण या ठिकाणी ऑनलाइन ॲप्लिकेशन जे आहे ते ऑनलाइन ॲप्लिकेशन करू शकतो मित्रांनो। आणि आपल्याला परीक्षेबद्दलची जी काही सर्व डिटेल माहिती असणार आहे ती डिटेल माहिती मित्रांनो आपल्या GSIT सोल्युशन चॅनलवरती आणि या जे काही अधिकृत वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहेत। मित्रांनो या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, परीक्षा फी किती असेल, त्याचबरोबर निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेसाठी सिलेबस काय असणार आहे। मित्रांनो जेवढे काही महाराष्ट्रातील सहकारी बँका आहेत त्या सर्व सहकारी बँकांची भरतीची तयारी जी आहे ती तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा इथं काही सूचना दिलेल्या आहेत आपल्याला ॲप्लिकेशन करण्यासाठी। आपल्याला ऑनलाइन अर्जच या ठिकाणी भरावा लागणार आहे, ऑफलाइन पद्धतीने इथं अर्ज स्वीकारला जाणार नाही। त्याचबरोबर उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना त्यांचा ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक अचूक भरणं अतिशय आवश्यक आहे। त्याचबरोबर बघा काय म्हटलेलं आहे, उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारण केल्याची खात्री करूनच अर्ज भरायचा आहे। आणि इथं पुढचे कार्ड दिलेले आहे, सदर भरती प्रक्रियेदरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करून भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहणार आहे। मित्रांनो तुम्ही वेबसाईट पहा, त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती आणि अपडेट वेळोवेळी दिल्या जाणार आहेत। त्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। त्याच्यामध्ये बघा शैक्षणिक पात्रता आपल्याला इथं काय लागणार आहे, पदाचं नाव काय आहे, कारकून सपोर्ट स्टाफ आणि एकूण पद 220 भरली जाणार आहे। किमान वयोमर्यादा 21 ते 35 वर्ष इतकी देण्यात आलेली आहे। शैक्षणिक पात्रता बघा, कोणत्याही विद्यापीठातून मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% मार्क घेऊन तुमची कोणत्याही शाखेची पदवी इथं मिळवलेली पाहिजे आणि मार्क किती 50% मार्क आवश्यक आहे। त्याचबरोबर बघा MSCIT किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेतून संगणकाचा सर्टिफिकेटचा कोर्स झालेला असणं आवश्यक आहे। जर समजा विद्यार्थी बघा कोणत्याही शाखेतून BE उत्तीर्ण उमेदवार तसेच BSc संगणक व कृषी पदवीधारक उमेदवार असतील तर त्यांना ही जी अट आहे ही अट शिथिल करण्यात आलेली आहे। आलं का लक्षात? आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते। त्याच्यानंतर इथं आपल्याला वेतन श्रेणी देखील दिलेली आहे आणि याची निवड पद्धत कशा पद्धतीने असणार आहे बघा, आपल्याला इथं ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे। ऑनलाइन परीक्षा 90 मार्कांची असणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत। आता प्रश्न कोणत्या टॉपिक वरती असणार आहे, रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग, बँकिंगचं जनरल अवेअरनेस तुम्हाला असलं पाहिजे। मित्रांनो हा पूर्ण जो टॉपिक आहे तो पूर्ण टॉपिक आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे। कॉम्प्युटर नॉलेज देखील तुम्हाला तिथं आवश्यक आहे, हा देखील टॉपिक आपण कव्हर केलेला आहे। क्वांटिटी ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे। या सर्व विषयांवरचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये समाविष्ट केलेले आहेत। परीक्षेचं माध्यम बघा इंग्रजी किंवा मराठी दोन्ही माध्यमातून परीक्षा तुमची असणार आहे। कागदपत्र पडताळणीला ज्यावेळेला तुम्हाला बोलवलं जाणार आहे त्यावेळेला मित्रांनो तुमची सर्व ओरिजिनल कागदपत्र घेऊन तुम्ही काय करायचं आहे, तिथं मुलाखतीसाठी जायचं आहे। त्याच्यानंतर बघा मुलाखत जी आहे ती मुलाखत तुमची 10 मार्कांची होणार आहे। 10 मार्काची मुलाखत झाल्यानंतर तुम्हाला तिथं अंतिम यादी जी असणार आहे ती अंतिम यादी बघा 100 गुणांपैकी लावली जाणार आहे। त्याच्यामध्ये 90 मार्काची ऑनलाइन परीक्षा आणि 10 मार्क तुमचे मुलाखतीचे
असे मिळून 100 गुणांपैकी तुमची अंतिम यादी लावली जाणार आहे। इथं तुम्हाला बघा प्रोबेशन पिरियड जो आहे तो इथं 1 वर्षाचा दिलेला आहे। प्रोबेशन पिरियडमध्ये तुम्हाला सॅलरी 13,000 रुपये दरमहा इतकी मिळणार आहे। ऑनलाईन अर्ज किंवा ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी आपल्याला इथं अधिकृत वेबसाईट दिलेले आहेत। या वेबसाईटवरती जाऊन आपण आपला ईमेल ID, मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या टाकायचा आहे। त्याचबरोबर आधार नंबर देखील व्यवस्थित टाकायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज जे आहेत ते ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत। बघा सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इथं परीक्षा शुल्क किती असणार आहे तर 1,000 रुपये सर्व करांसहित आपल्याला इथं परीक्षा शुल्क असणार आहे। परीक्षा शुल्क भरत असताना मित्रांनो एक काळजी घ्यायची आहे की एकदा परीक्षा फी भरल्यानंतर कोणत्याही सबबीवरती आपल्याला परीक्षा शुल्क रिटर्न दिलं जाणार नाही, हे तर लक्षात घ्या। आणि आपल्याला अर्ज करताना न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे। या अधिकृत वेबसाईट दिलेल्या आहेत, या वेबसाईटवरती जायचं आहे, तिथं न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे। आणि न्यू रजिस्ट्रेशन करत असताना आपली सर्व माहिती त्याचबरोबर सर्व ज्या काही डॉक्युमेंट आहेत त्या JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्ये काय करायच्यात स्कॅन करून ठेवायच्यात आणि त्या तिथं अपलोड करायच्या आहे। परीक्षा शुल्क भरण्याचं किंवा आपल्याला अर्ज करण्याची शेवटची तारीख पुन्हा एकदा लक्षात घ्या 31/10/2025 पर्यंत आपण काय करू शकतो ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो। सर्वसाधारण काही सूचना दिलेल्या आहेत, बेसिक सूचना आहेत की तुमच्यावरती कोणतेही गुन्हे दाखल नसलं पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही तिथं कोणतीही खोटी माहिती सादर केलेली नसली पाहिजे। जर समजा तसं काही आढळून आलं तर तुमचा अर्ज आहे तो अर्ज काय केला जाऊ शकतो बाद केला जाऊ शकतो। त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही बँकेचं कर्ज बुडवलेलं नसलं पाहिजे मित्रांनो, हे देखील लक्षात घ्या। आणि तुम्ही महाराष्ट्राचे किमान 15 वर्षाचा आदिवास तुमचा असणं आवश्यक आहे। या काही बेसिक सूचना दिलेल्या आहेत। उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं काय म्हटलेलं आहे तर जे जळगाव शहरातील विद्यार्थी आहेत किंवा जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत त्यांना इथं प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांनो जळगाव भागातील विद्यार्थी जे आहेत, जळगाव जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी ॲप्लिकेशन करायचे आहेत। ऑल ओव्हर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात आणि या परीक्षेची तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।